नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता आनंदीकडून जी काही चूक झालेली आहे तर बाबा म्हणतात की ह्या चुकीला शिक्षा नाही. तेव्हा आता आनंदीला धक्का बसतो. आनंदी आता रडतच आतमध्ये येते आणि आपल्या दोन्ही बहिणींना म्हणते की आज जी काही चूक घडलेली आहे ना, तर ती चूक नाही तर एक खूप मोठी शिक्षा आहे. तेव्हा आता आरची मात्र आता हे आरतीला सांगत असते की खरंच माझ्यामुळे मात्र एका साठी आम्ही कारखानदार आहे तर त्यांच्या हवेलीत शिरलो होतो. त्यावरती हे ऐकून आरतीला धक्काच बसतो. आरती म्हणते की काय काय बोललो. त्यानंतर आता हे जे काही आहे कारखानदार तर ते कारखानदार मात्र आता हे आबांना म्हणत असतात की यापुढे मात्र आता कारखान्याची एकही पायरी मात्र तुम्ही चढायची नाही. तुमच्या नातीच्या चुकीमुळे आणि तुमच्या चुकीमुळे आजपासून तुम्ही कारखान्यामध्ये यायचं नाही. ते ऐकल्यानंतर आता आजोबांना खूप मोठा धक्का बसतो. कारण आनंदी आणि आरची यांनी केलेल्या एका चुकीमुळे आज मात्र आता आबांची नोकरी जाते. तुमची सेवा मात्र येथे संपली असं जेव्हा आता ते कारखानदार आहे तर ते आबांना म्हणतात तर आबांच्या डोळ्यातून पाणी येते. आता हे घरी ऐकल्यानंतर मात्र जेव्हा आता सांगितलेलं असतं आता जे काही ते आरतीला सर्व काही सांगतात. आरती म्हणते की बाबा आणि आनंदीला सुद्धा हीच भीती होती की तुमची नोकरी जाईल म्हणून आणि आता त्या दोघींना जर समजले तर काय करायचं. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ आरती, ह्या दोघींनाही कळता कामा नये. आणि त्याच वेळेस आता आनंदीने हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि आरती आणि आबा जेव्हा मागे वळून बघतात तर आबा म्हणतात की आनंदी तू. तेव्हा आता आनंदीला बघून त्यांना धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.